नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। रोज रात्री 9 वाजता आपण भेटतो। राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या ज्या आज घडल्या त्या आपण तुमच्या समोर मांडतो। जास्त एडिटिंग नसते किंवा जास्त काही मिर्च मसाला सुद्धा नसतो। ज्या ठळक बातम्या घडल्या त्याच आपण तुमच्या समोर मांडतो। त्यामुळे अजूनही सबस्क्राइब केले नसेल चॅनल एकदा सबस्क्राइब करा। चला वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे। अतिशय ताजी बातमी आहे, आता अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाहीये। ती बातमी म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या मॅच नंतर भरपूर गोष्टी घडल्या आणि आता बातमी येते की पाकिस्तान एशिया कप मधून बाहेर होऊ शकतं किंवा ते होण्याच्या प्रयत्नात आहे सध्या। मॅच खेळून नाही, मॅच खेळून तर ते नक्कीच झालेच असते, कारण भारताने तर हारवलंच, बाकी सुद्धा गोष्टी आहेत। परंतु त्यानंतर भारताची जी मॅच झाली त्यामध्ये भारताने हात मिळवले नाही कोणत्याच प्लेयर सोबत। त्यानंतर भरपूर गोष्टी घडल्या। पाकिस्तानच्या जे कोच वगैरे आहेत त्यांनी अपील केली की अंपायरचे काही चुका आहेत ते अपील केली, ते सुद्धा नाकारले आयसीसीने। तर त्यानंतर जर गोष्ट बघितली तर आता आज UAE सोबत मॅच होती, ती मॅच पाकिस्तान खेळत नाहीये, बॉयकॉट म्हणतोय, तो बॉयकॉट म्हणतोय। म्हणजे आपल्याला करायला काय झालं हा प्रश्नचिन्ह आहे। तर गोष्ट अशी झाली की ते मॅच खेळणार नाहीये, ते एशिया कप मधून बाहेर जाणार अशी सध्या बातमी येते। बघूया त्यामध्ये काय काय गोष्टी घडतात। चला वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे दादर मधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञातांनी रंग फेकला आहे। त्यानंतर पोलिसांकडून अज्ञान जे आहेत त्यांच्या विरोधात कलम 298 अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी सुद्धा तिथे भेट दिलेली आहे। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे त्रिभाषा धोरणासंबंधातील समिती 5 डिसेंबरला, जे मागे आपण हिंदी सक्ती विरुद्ध मोर्चा बघितला, भरपूर हिंदी विरुद्ध आपण गोष्टी घडताना बघतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्या हिंदी सक्ती विरुद्ध ज्या मोर्चा झाला होता त्यामध्ये एकत्र आपल्याला दिसले। तर त्या संदर्भात ही बातमी आहे की त्रिभाषा धोरणा संबंधातील जी समिती आहे त्यांनी 5 डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करणार आहे। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार आहे। समितीकडून सोलापूर, नागपूर, पुणे, संभाजीनगर यांच्यासह 8 शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचं मत सुद्धा ते जाणून घेणार आहे। तर नक्कीच 5 डिसेंबर पर्यंत ते अहवाल सादर करतील। काय काय गोष्टी घडतात नक्कीच आपल्याला बघणं आहेच। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे की गेल्या 5 वर्षापासून पुण्यात डबल डेकर जे आपण बघतो लालपरी, ती डबल डेकर बस येणार अशी चर्चा भरपूर दिवसांपासून, भरपूर वर्षांपासून सुरू होती। तर त्या संदर्भात आलंय की पुण्याच्या रस्त्यावर आता AC डबल डेकर बसची ट्रायल रन घेण्यात आलेली आहे। ही गोष्ट आजच घडली आहे आणि या डबल डेकर जी बस आहे त्यामध्ये जवळपास 85 जे प्रवासी आहे ते बसू शकतात। खूप मोठी बस असते आणि त्याच्यामध्ये AC डबल डेकर आहे ती। तर बघूया काय काय गोष्टी घडतात। तर ह्या होत्या अत्यंत महत्त्वाच्या आज घडलेल्या बातम्या। नक्कीच हा सेगमेंट तुम्हाला आवडला असेल, जास्त काही एडिटिंग नसतेच। तर आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर सुद्धा करा। रोज आपण भेटतो आणि नक्कीच उद्या पुन्हा भेटा। धन्यवाद।